अमेरिका इराणमध्ये 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी. ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीच्या काही तास आधी झाली शस्त्रसंधी. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेता मुस्तफा खामेनींची प्रतिक्रिया. 2 आठवड्यांसाठी होर्मुझ खोलणं शक्य. आराघची यांची माहिती. इराणी सैन्याच्या संवादानंतर होर्मुझ खोलण्याची शक्यता. युद्धविरामानंतर आखाती देशांमध्ये अलर्ट जारी. कुवेत, बहरीन आणि सौदी अरेबियामध्ये अलर्ट जारी. चीनच्या मध्यस्थीनंतर युद्धविराम. चीननं इराणला युद्धविरामासाठी केलं तयार. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सचा दावा. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोषाचं वातावरण. इराणचा ध्वज घेऊन लाखो लोक रस्त्यावर उतरले. कच्च्या तेलाच्या किमती घटल्या. ब्रेंट WTI तेल $100 प्रति बॅरलच्या खाली. अमेरिका इराण युद्धविराम कराराचा परिणाम. भोंदू अशोक खरातला आज न्यायालयामध्ये हजर करणार. भोंदू खरातची आज पोलीस कोठडी संपणार. आतापर्यंत खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल. समरजित घाटगेंची भाजपमध्ये घर वापसी होणार. आज समरजित घाटगे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश. चिपी मुंबई विमानसेवा जलद गतीनं सुरू करा. सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा विमानसेवा द्या. मंत्री नितेश राणेंनी मंत्रालयामध्ये दिल्या बैठकीतून सूचना. एसटीचा प्रवास महागला. 15 एप्रिलपासून भाडेवाढ. तिकीट दरात 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय. लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार. बुलढाण्यामध्ये भरधाव कारनं रिक्षासह दुचाकीला उडवलं. 3 जण जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद. राजस्थान रॉयल्सचा सलग 3रा विजय. मुंबईवरती 27 धावांनी मिळवला विजय. आज दिल्ली समोर गुजरातचं आव्हान. विजयासाठी शुभमन, अक्षर सेना एकमेकांना भिडणार.